फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण सुरुवात केली होती तुमच्या फर्स्ट चॅप्टरला, बरोबर. तर या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं होतं. तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम सेट कंप्लीट झाला होता आणि त्यानंतर आपण बघितलं होतं कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स, बरोबर. मग आता कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स करताना आपल्याला काही केसेस बघायला भेटले होते. तर बाळांनो आपण काय करणार आहोत, कालच्या लेक्चरला म्हणजेच मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं ते एकदा शॉर्टली रिवाइज करून घेऊया. रॅशनल नंबर्सची कंपॅरिझन करताना आपण कुठल्या कुठल्या केसेस बघितल्या होत्या आणि कुठल्या बेसिसवर त्यांना कंपेअर केलं होतं. कंपेअर करणं म्हणजे काय रे बाळांनो, कुठला नंबर लहान आहे आणि कुठला नंबर मोठा आहे ते बघणं, बरोबर. मग आता रॅशनल नंबर म्हणजे काय तुम्हाला ते आठवायला हवं. त्यासाठी रॅशनल नंबर म्हणजे काय आठवताय ना, काय रे बाळांनो, ऑल द नंबर्स विच आर इन द m upon n form where your m and n are integers and your n should not be equal to 0. हे झाले तुमचे रॅशनल नंबर्स. त्यांची आपण कंपॅरिझन कशी करायचं ते मागच्या लेक्चरला बघितलं होतं. कुठल्या कुठल्या केसेस आल्या कंपॅरिझन करताना ते एकदा परत रिवाइज करून घेणार आहोत आपण. सगळ्यात आधी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सपोज एक नंबर लाईन आहे. त्या नंबर लाईनवर सेंटर पॉइंटला काय येतो तुमचा, नेहमी 0 येतो, बरोबर. त्यानंतर 0च्या राईट हँड साइडला काय येतात तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स येतात, बरोबर. आणि 0च्या लेफ्ट हँड साइडला काय येतात तुमचे निगेटिव्ह नंबर्स, -1 -2 -3, बरोबर. मग आपण काय बघितलं होतं काल, की जसं जसं तुम्ही राईट हँड साइडला येणार आहात, राईट हँड साइडला जसं जसं तुम्ही येणार तुमची व्हॅल्यू काय होते, वाढत जाते, इन्क्रीज होत जाते. जसं जसं तुम्ही लेफ्ट हँड साइडला जाणार तुमची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते, म्हणजेच कमी होत जाते. सो नंबर लाईन आपण समोर घेणार आहोत की जसं जसं तुम्ही राईट हँड साइडला जाणार तुमची व्हॅल्यू वाढत जाते आणि जसं जसं तुम्ही लेफ्ट हँड साइडला जाणार तुमची व्हॅल्यू कमी होत जाते. मग कुठलेही दोन नंबर जर आपण कंपेअर करायला घेतले आणि ते जर तुम्ही इमॅजिन केले की नंबर लाईनवर कुठे आहेत, तर कुठलाही राईट मोस्ट नंबर जो असेल तर तुमचा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे आणि लेफ्ट मोस्ट काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. बाळांनो, तर तुमची फर्स्ट केस काय होती रे, 0 and पॉझिटिव्ह नंबर. ओके, जर तुम्हाला कंपेअर करायचं आहे 0 आणि कुठलाही एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, मग आपल्याला इथे काय दिसतंय, सेंटर पॉइंटला काय 0 आणि कुठलाही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर तुम्हाला काय येणार आहे 0च्या राईट हँड साइडला. दॅट मीन्स युअर एनी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन 0. म्हणजे काय, 0 पेक्षा कुठलाही पॉझिटिव्ह नंबर असला तर तो मोठाच असणार आहे. का, कारण तो नेहमी कुठल्या साइडला असणार आहे, 0च्या राईट हँड साइडला. आणि आपण जसं बघितलं होतं जसं आपण राईट हँड साइडला जातो तो व्हॅल्यू मोठी होत जाते, म्हणून तुमचा राईट मोस्ट नंबर जो असणार आहे तो काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. सो दिस इज युअर फर्स्ट केस वेअर your 0 will always be smaller than any positive rational number. After that, second one, 0 and negative number. If you are going to compare 0 and any negative rational number, so see this, 0 कुठे आहे तुमचा नंबर लाईनवर, सेंटर पॉइंटला, बरोबर. आणि 0च्या लेफ्ट हँड साइडला तुमचा कुठलाही रॅशनल नंबर येणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, तो राईट साइडला जातोय रॅशनल नंबर तुमचा निगेटिव्ह. दॅट मीन्स when you are going to compare 0 and any negative rational number, that time your 0 will always be greater than any negative rational number. आले लक्षात काय, की जर तुम्ही 0 आणि निगेटिव्ह रॅशनल नंबर कंपेअर केला तर सगळ्यात मोठा काय असणार आहे तुमचा 0. मग तो कुठलाही निगेटिव्ह रॅशनल नंबर असू द्या, -110/5 असू द्या, काही कुठली फिगर, पण ती नेहमी काय असणार आहे, 0 पेक्षा लहान असणार. ओके, मग थर्ड केस काय बघितली होती रे बाळांनो आपण, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर. इफ यू आर गोइंग टू कंपेअर एनी पॉझिटिव्ह अँड एनी निगेटिव्ह नंबर, एक नंबर आहे रॅशनल तुमचा पॉझिटिव्ह, दुसरा नंबर आहे रॅशनल तुमचा निगेटिव्ह. जर तुम्हाला त्या दोघांना कंपेअर करायचंय तर कुठला नंबर मोठा असणार, ऑब्व्हियसली तुमचा जो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे तो मोठा असणार. का, कारण जो काही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असेल तो कुठल्या साइडला असेल, तुमच्या 0च्या राईट हँड साइडला. आणि जो काही निगेटिव्ह रॅशनल नंबर असणार आहे तो कुठल्या साइडला असेल, लेफ्ट हँड साइडला. मग जसं की आपण बघितलं होतं, इफ यू गोज टू द राईट हँड साइड द व्हॅल्यू विल बी ग्रेटर. म्हणून काय,
राईट हँड साईडला तुमचा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. म्हणजेच काय, whenever you are going to compare positive rational number and negative rational number, that time your positive rational number will always be greater than any negative rational number. Got it? बाळांनो, तर तुमची फोर्थ केस काय बरं? फर्स्ट रॅशनल नंबर इज पॉझिटिव्ह अँड द सेकंड वन इज ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणजे काय, इथे दोघही रॅशनल नंबर कसे आहेत, तुमची पॉझिटिव्ह आहेत आणि त्या दोघांना तुम्हाला कंपेअर करायचं. मग आता यामध्ये तुम्हाला दोन केसेस येणार आहे. व्हॉट? फर्स्ट वन काय केस, फर्स्ट केस काय असणार आहे तुमची, की डिनॉमिनेटर काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि दुसरी केस काय असेल, की डिनॉमिनेटर सेम नसणार आहे. ओके. मग आता जेव्हा तुमचा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स आहेत दोघंही कुठे असणार आहे, राईट हँड साईडला 0च्या. मग तेव्हा तुम्ही काय कंपेअर करणार, जेव्हा तुमचे न्यूमरेटर सेम असणार. ओके. जर मी एक्झाम्पल घेतलं लाईक 10/50 अँड 13/50, हे दोघेही माझे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स आहेत आणि इथे माझे डिनॉमिनेटर सेम आहेत. म्हणजेच काय, माझी फर्स्ट केस आहे. मग इथे मी काय कंपेअर करणार, माझे न्यूमरेटर कंपेअर करणार. मग ज्याचा न्यूमरेटर मोठा तो माझा रॅशनल नंबर मोठा. मग इथे माझा कुठला न्यूमरेटर मोठा आहे, 10 मोठा आहे की 13? ऑब्वियसली 13. सो दिस रॅशनल नंबर इज माय ग्रेटर 1. आता या केसमध्ये जर तुमचा डिनॉमिनेटर सेम नसेल, suppose I have taken example like 10/5 and 5/10. ओके. 10/5 आणि 5/10. इथे माझा डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही. मग मी आधी काय करणार, डिनॉमिनेटर सेम करणार. मग मी या फ्रॅक्शनला सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर तो माझा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन भेटेल. याच फ्रॅक्शनचा ते आपल्याला चालणार आहे, बरोबर. मग मी काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं. मग मी इथे मला काय भेटतोय, इथे काय भेटतंय 20/10 आणि तुमचा दुसरा काय होता 5/10, बरोबर. मला दोघांचे डिनॉमिनेटर काय झाले, सेम. मग मी काय कंपेअर करणार, न्यूमरेटर. मग कुठला न्यूमरेटर मोठा आहे रे बाळांनो, याचा. म्हणजेच तुमचा कुठला फ्रॅक्शन मोठा आहे, 10/5 इज ग्रेटर दॅन 5/10. गॉट इट? तर जेव्हा तुम्हाला दोघंही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर येतील आणि जर तुमची केस 1 असेल की त्याचे डिनॉमिनेटर सेम आहेत, तर तुम्ही काय कंपेअर करणार, त्याचे न्यूमरेटर. ज्याचा न्यूमरेटर मोठा तो रॅशनल नंबर मोठा. आणि जर तुमचे डिनॉमिनेटर सेम नसतील तर आपल्याला काय करायचे, ते सेम करून घ्यायचे. आणि सेम केल्यानंतर काय करायचं, त्याचे न्यूमरेटर कंपेअर करायचे. ज्याचा न्यूमरेटर मोठा, मग तो फ्रॅक्शन काय असणार तुमचा, तो तुमचा रॅशनल नंबर काय असणार, मोठा असणार. आले लक्षात? दिस इज युअर फोर्थ केस अँड वी हॅव वन मोर केस, that is fifth one, where your first rational number is negative and your second rational number is also negative. मग जेव्हा तुमचे दोघंही रॅशनल नंबर परत निगेटिव्ह असतील तेव्हा तुम्हाला परत दोन केसेस भेटणार. फर्स्ट केस काय येणार आहे, की तुमचा डिनॉमिनेटर काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि दुसरी केस काय भेटेल तुम्हाला, की डिनॉमिनेटर सेम नाहीये. ओके. मग बाळांनो, जेव्हा तुमची अशी केस येते, when your both the rational numbers are negative and you are going to compare them, again you are going to have two cases. की पहिली केस काय असणार, की दोघांचा डिनॉमिनेटर काय असेल, सेम. मग आपण एक्झाम्पल बघूया. सपोज -3/2 and -7/2. ओके. या केसमध्ये दोघेही रॅशनल नंबर निगेटिव्ह आहेत आणि त्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. मग आपण कंपेअर काय करणार, त्याचे न्यूमरेटर. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, जर तुमचे दोन रॅशनल नंबर्स निगेटिव्ह असतील तर त्याला आधी पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. जर तुमचा -a आणि -b हे दोन रॅशनल नंबर्स तर आपण त्याला आधी काय कन्सिडर करणार, a आणि b. जर a आणि b मध्ये जर तुमचा b मोठा आहे तर तुम्ही निगेटिव्ह असताना तुमचा a मोठा असणार आहे.
आपण असे कम्पेअर केले होते बरोबर. जर तुमचे दोघेही रॅशनल नंबर्स निगेटिव्ह आहेत तर त्याला आधी आपण पॉझिटिव्ह करणार. पॉझिटिव्ह असल्यावर जो मोठा असेल तोच नंतर निगेटिव्ह असल्यावर लहान असणार आहे बरोबर. मग आपण इथे काय करूयात, आधी त्याला काय करूयात 3/2 अँड 7/2. जर हे माझे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असते तर माझा कुठला मोठा असणार आहे बाळांनो, 7/2 बरोबर. म्हणजेच काय, जर माझा निगेटिव्ह रॅशनल नंबर असेल तर मग जो लहान आहे तो मोठा होणार. सो -3/2 इज ग्रेटर दॅन -7/2. गॉट इट. आता ही झाली तुमची फर्स्ट केस, जेव्हा तुमचे डिनॉमिनेटर सेम होते. मग आता आपण बघूयात दुसरी केस, जेव्हा तुमचा डिनॉमिनेटर डिफरंट असणार आहे. सपोज मी एक्झाम्पल घेतलं -10/5 अँड -3/10. ओके. आता इथे माझे दोघेही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहे, मी त्यांना आधी निगेटिव्ह आहेत, मी त्यांना आधी पॉझिटिव्ह करून घेणार. 10/5 आणि 3/10. ओके. यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का, नाही. मग मी काय करणार, यांचं डिनॉमिनेटर सेम करणार. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण काय करतो, त्याचा एलसीएम काढतो. मग 5 आणि 10चा एलसीएम म्हणजे काय, लोवेस्ट कॉमन मल्टिपल. मग दोघांच्या टेबलमध्ये सगळ्यात पहिला कुठला नंबर कॉमन येतोय, 10 येतोय बरोबर. मग मी याचाच डिनॉमिनेटर काय करून घेणार, 10. मग मी काय 10/5 ला दोघांना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना कितीने मल्टिप्लाय करणार आहे, 2 ने. 5 into 2, so it becomes 20/10 बरोबर. मग आता आपल्याला कंपेअर काय करायचं आहे, 20/10 आणि तुमचा 3/10. मग या दोघांचे डिनॉमिनेटर आता सेम आहेत, मग तुमचा न्यूमरेटर तुम्ही कंपेअर करणार. मग न्यूमरेटर कुठला आहे रे मोठा बाळांनो, 20 बरोबर. म्हणजेच काय, जर पॉझिटिव्ह असताना तुमचा फर्स्ट रॅशनल नंबर जर ग्रेटर आहे तर निगेटिव्ह असताना तुमचा फर्स्ट रॅशनल नंबर काय असणार आहे, स्मॉलर. हा 20/10 म्हणजेच काय झाला तुमचा -10/5 आणि -3/10. मग जर तुमचे हे दोघही रॅशनल नंबर तुम्ही कंपेअर केले तर तुमचा कुठला ग्रेटर होतोय, -3/10. हे झाले तुमचे दोन केसेस when your both the rational numbers are negative. सो या 5 केसेस आपण बघितल्या, या रिवाइजही केल्या आपण आज परत. आणि याच्याच बेसिसवर तुमचा पुढचा प्रॅक्टिस सेट आहे, म्हणजेच प्रॅक्टिस सेट नंबर 2. तर बाळांनो आपण सुरुवात करूया तुमच्या दुसऱ्या प्रॅक्टिस सेटला. बाळांनो, तर प्रॅक्टिस सेट 1.2 मधला तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे, कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. यू हॅव गिवन सम रॅशनल नंबर्स अँड यू गोइंग टू कंपेअर देम. सो त्यातला फर्स्ट तुमचा जो काही सब क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला दोन रॅशनल नंबर्स दिलेले आहेत. कुठले, -7 अँड -2. ही कुठली केस झाली रे बाळांनो, तुमची फिफ्थ केस वेअर युअर बोथ द रॅशनल नंबर्स आर निगेटिव्ह. मग त्या केसमध्ये आपण काय करत होतो की ते रॅशनल नंबर्सला आधी पॉझिटिव्ह, जर ते निगेटिव्ह आहे तर त्याला आधी आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करत होतो. आणि त्या पॉझिटिव्ह नंबर्सला कुठला मोठा आहे तो मोठा असणारा नंबर नंतर तुमचा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. मग if +7 and +2. ओके. -7 ला मी पॉझिटिव्ह काय कन्सिडर केलं, +7. आणि -2 ला पॉझिटिव्ह नंबर काय कन्सिडर केलं, +2. या दोघांना जर मी कंपेअर केलं तर माझा कुठला नंबर मोठा आहे बाळांनो, 7 इज ग्रेटर बरोबर. जर पॉझिटिव्ह असताना तुमचा 7 ग्रेटर आहे 2 पेक्षा, तर निगेटिव्ह असताना तुमचा 7 काय असणार आहे, स्मॉलर. तर तुमचा 7 काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे -2 पेक्षा. म्हणजेच तुमचा -2 काय असेल, ग्रेटर. सो दिस इज हाउ यू कॅन कंपेअर द टू निगेटिव्ह रॅशनल नंबर. फर्स्ट कन्सिडर देम ॲज अ पॉझिटिव्ह नंबर्स, आणि जर तो जो तुमचा पॉझिटिव्ह नंबर असताना ग्रेटर नंबर येईल तोच तुमचा काय असणार आहे, स्मॉलर नंबर, जेव्हा ते निगेटिव्ह असतील. आले लक्षात. देअरफॉर -7 इज लेस दॅन -2. आलं लक्षात. म्हणजेच काय, तुमचा ग्रेटर रॅशनल नंबर काय आहे, -2. बाळांनो, तर आपण बघूयात आता तुमचा सेकंड सब क्वेश्चन. बाळांनो, तुमचा सेकंड सब क्वेश्चन आहे 0 and
9/5. So you have given two rational number. First one is 0 and second one is -9/5. तर ही कुठली केस झाली रे बाळांनो? तुमची सेकंड केस. सेकंड केस मध्ये काय? व्हेन यू आर गोइंग टू कंपेअर 0 अँड एनी निगेटिव्ह नंबर. सो आपण बघितलं होतं की 0 आणि जर निगेटिव्ह नंबर तुम्ही कंपेअर करायला घेतला, इमॅजिन करा बरं नंबर लाईन. सेंटर पॉइंटला काय असतो तुमचा? 0. लेफ्ट हँड साइडला काय असतात? निगेटिव्ह नंबर्स. आणि आपण काय म्हटलं होतं? as you go to the left hand side the value will be decreased. ओके, म्हणजे जर तुम्ही लेफ्ट हँड साइडला गेलात तर तुमची व्हॅल्यू कमी होत जाते. मग आपण काय बघितलं होतं? व्हेन यू आर गोइंग टू कंपेअर 0 अँड एनी निगेटिव्ह नंबर युअर 0 विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. सो वी विल राईट डाऊन दॅट स्टेटमेंट. 0 is always greater than any negative number. That 0 will always be greater than any negative number. मग 0 जर ग्रेटर असणार आहे म्हणजेच आपल्याला आन्सर काय भेटलं? युअर 0 इज ग्रेटर दॅन -9/5. तर बाळांनो हा झाला तुमचा सेकंड सब क्वेश्चन. आता आपण बघूयात तुमचा थर्ड सब क्वेश्चन. बाळांनो तुमचा थर्ड सब क्वेश्चन आहे 8/7 and 0. So you are going to compare here one rational number and 0. As we have seen your number line ला सेंटर पॉइंटला असतो तुमचा 0 आणि 0 च्या राईट हँड साइडला असणारे तुमचे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. म्हणजे काय? राईट मोस्ट नंबर कुठला आला? 8/7. That means your 8/7 is greater than 0. मग आपण बघितलं होतं तुमची फर्स्ट केस when you are going to compare 0 and any positive number, your positive number will always be greater than 0. So we are going to write down any positive number is always greater than 0. काय बघितलं आपण की कुठलाही पॉझिटिव्ह नंबर जर असेल तर तो 0 पेक्षा काय असतो? ग्रेटर असतो. दॅट मीन्स therefore 8/7 is greater than 0. So this is your third sub question. Now we will see your next sub question, that is fourth one. So your fourth sub question is your first rational number is -5/4 and the second one is 1/4. बाळांनो ही झाली तुमची थर्ड केस where your one number is positive rational number and one is निगेटिव्ह रॅशनल नंबर. आपण बघितलं होतं की पॉझिटिव्ह नंबर लाईनवर कुठे असतात? राईट साइडला. निगेटिव्ह नंबर्स कुठे असतात? लेफ्ट साइडला. मग तुम्हाला इथे डायरेक्टली कळतंय की एनी पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. म्हणजे काय? तुमचा निगेटिव्ह नंबर असणार आहे स्मॉलर कुठल्याही पॉझिटिव्ह नंबर पेक्षा. मग आपण लिहून घेऊया स्टेटमेंट दॅट इज एनी पॉझिटिव्ह नंबर is greater than any negative number. काय लक्षात आलं तुम्हाला की कुठलाही पॉझिटिव्ह नंबर जर तुम्ही घेतला आणि कुठलाही निगेटिव्ह नंबर जर घेतला तुम्ही रॅशनल, तर तुमचा नेहमी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर काय असणार आहे? ग्रेटर. सो युअर -5/4 विल बी स्मॉलर दॅन 1/4. हा जो तुमचा 1/4 जो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, दिस इज ग्रेटर दॅन युअर negative rational number, that is -5/4. So we will see the next sub question, fifth one. बाळांनो तुमचा फिफ्थ सब क्वेश्चन आहे 40/29 and the second rational number is 141/29. बाळांनो आता तुमची कुठली केस झाली रे? आपण बघितल्या होत्या 5 केसेस. 5 केसेस मधली आपली फोर्थ नंबरची केस काय होती
की तुमचे दोघंही रॅशनल नंबर कसे असणार आहे पॉझिटिव्ह. मग आता इथे दोघंही रॅशनल नंबर कसे आहेत तुमचे पॉझिटिव्ह. त्या केसमध्ये पण आपण दोन सब केसेस पाहिल्या होत्या, इफ युअर डिनॉमिनेटर इज सेम ऑर युअर डिनॉमिनेटर इज नॉट सेम. मग आता इथे कुठल्या केसमध्ये बोलताय तुम्ही, फोर्थ केस मधल्या फर्स्ट सब केसमध्ये की तुमचे डिनॉमिनेटर सेम आहेत, दोघंही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहेत आणि तो डिनॉमिनेटर कसे आहेत सेम. बाळांनो, तर जेव्हा तुमचे दोघंही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह असतात आणि दोघंही रॅशनल नंबर्सचे डिनॉमिनेटर सेम आहेत, तर आपण काय लिहून घेणार, ॲज द डिनॉमिनेटर इज सेम, ॲज द डिनॉमिनेटर इज सेम, we will compare the numerators. मग आता डिनॉमिनेटर सेम आहे तुमचे, मग आपण काय कम्पेअर करणार, न्यूमरेटर. फर्स्ट रॅशनल नंबरचा न्यूमरेटर काय आहे तुमचा 40, दुसऱ्या रॅशनल नंबरचा न्यूमरेटर काय आहे तुमचा 141. सो विच वन इज ग्रेटर, 141 इज ग्रेटर दॅन युअर 40. सो ज्याचा न्यूमरेटर मोठा तो रॅशनल नंबर काय असणार आहे तुमचा मोठा. मग 40/29 is smaller than 141/29. बघितलं बाळांनो, काय बघितलं आपण की हा तुमच्या फोर्थ केस मधला फर्स्ट सब केस आहे की तुमचे डिनॉमिनेटर सेम आहेत आणि तुमचे दोघं रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहेत. मग जर तुमचे डिनॉमिनेटर सेम आहे तर तुम्ही काय कम्पेअर करणार, न्यूमरेटर. मग ज्याचा न्यूमरेटर मोठा तो रॅशनल नंबर तुमचा मोठा. सो हियर युअर फर्स्ट रॅशनल नंबर दॅट इज 40/29 इज स्मॉलर दॅन 141/29. बाळांनो, आपण क्वेश्चन नंबर 1 मधली 5 सब क्वेश्चन सॉल्व्ह केली आहेत. अजून काही सब क्वेश्चन्स आपली बाकी आहेत जे आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरला.